थोडं वेळानं मन समाधानी झालं. पण मी पाहते काय ज्यावेळी इथून गेला होता ते कसे होतात आणि माझ्या डोक्याला देणं झालंय ते असं आगळं वेगळं. आणि पायाच्या नकामातून डोक्याच्या ब्रह्मरंध्रापर्यंत तू माझं निरीक्षण केलं. हा आणि एकंदर इथून मी मथुरेच्या दरबारी जाताना गेलो कसा आणि मथुरेच्या दरबारातून हा आला येताना आला कसा म्हणूनच प्रश्नचिन्ह मनाच्या ठिकाणी उपस्थित झालं. राधे साहजिकच आहे. या एकांतात मी इथं होते त्या ठिकाणी तुम्ही गेलात एकाएकी त्या कौस महाराजांनी तुम्हाला पाचारण करून घेतलं आणि एवढा वेळ झाला म्हणून माझं मन एकसारखं विचारी बनलं होतं. नको नको ते विचार या लालीचा मला देत होते. न जाणू लागले माझ्या जीवनात काय घडतंय तिथे गेले काय घडतंय काहीच कळत राधे तुझं मन शासंकित होणं रास्त आहे. कारण मथुरा नरेश महाराज कौस या कौस महाराजाने एकाएकी अनयाला दरबाराच्या ठिकाणी पाचारण केलं. अर्थात एखादा गुन्हा तर नाही ना घडला असं वाटलं. आणि शासन करण्यासाठी कदाचित या अनयाला पाचारण केलं असेल म्हणून मन तुझं मित्र बनलं. नाही ग राहते तसं काहीच घडलं नाही. आनंदाची सुवार्ता अगदी राधे काही वर्षापूर्वी पाटीलकी माझ्याजवळ होती पण कौस महाराजांनी ती पाटीलकी माझ्यापासून काढून घेतली आणि दुसऱ्याला सुपूर्त केली. पण केलेली चूक कौस महाराजांच्या लक्षात आली. नकळत त्यांच्या हातून घडलेली चूक त्यांच्या लक्षात आली. त्यांच्या हातून घडलेली चूक पाटीलकीच्या योग्यतेचा अनयच आहे हे त्यांना कर्णप्रकरणी कळलं.